गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एकदा एक बाई रस्त्याने जात असते. तिला एक कशी सिनियर वृद्ध बाई हातात 2-3 पिशव्या घेऊन, थोड्या तिला त्या जड झालेल्या असतात, रस्ता ओलांडताना दिसते. ही भररकन पुढे निघून जाते. मग तिला काय वाटतं माहिती नाही, ती थांबते, पाठी फिरते आणि त्या वृद्ध बाईच्या हातातल्या पिशव्या घेते आणि तिला रस्ता ओलांडायला मदत करते. ती वृद्ध बाई तिच्या डोक्यावर हात ठेवून देव तुझं कल्याण करो म्हणते. ही बाई घरी येते. घरी आल्यानंतर तिची मुलगी दार उघडते घरचं. तर दार उघडून ती घरात आल्यानंतर ती मुलगी तिला चहाचा कप देते हातात. तर ती बाई तिला हसते आणि म्हणजे त्या मुलीची आई हसते आणि म्हणते की आज मला एक गोष्ट समजली. ती मुलगी म्हणते काय? ती म्हणते आज मला रस्त्यात माझी आई दिसली आणि तिची मदत करताना मला जाणवलं की आपण एकमेकांपेक्षा वेगळे नाहीच. आज मी कोणाची मुलगी होते, उद्या मी कोणाची आई आणि परवा कदाचित कोणाला मदतीची गरज असेल तर तिची वृद्ध स्त्री होऊ शकेल. मुलीला काही कळत नाही. मुलगी म्हणते म्हणजे काय? तर ती हसून म्हणते तत्वमसी, ते तूच आहेस. हा ना, हा खूप डीप आहे. मला एकांनी मेसेज केला होता. मला ऐकायचं आणि सांगायचं होतं या विषयावर. तत्वमसी म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला वेगळा दिसतो, त्याची परिस्थिती वेगळी असते, पण त्याच्या मनातलं दुःख, प्रेम, अपेक्षा, भीती, सगळ्या इन्सिक्युरिटीज, अँझायटी जे काय असतं ना, ते सगळं आपल्यासारखंच असतं. म्हणून दुसऱ्यांना समजून घेणं म्हणजे फक्त त्याच्यावर उपकार करणं नाही, कधीतरी स्वतःलाच स्वतःची मदत करणं असतं. खूप डीप, गहरा अर्थ आहे याचा. प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे कोणा ना कोणासारखा असतो आणि प्रत्येकाचं काहीतरी आत एक डीप सेमच असतं. त्याला तत्वमसी म्हणतात. म्हणजे आपण अहम ब्रह्मास्मी वगैरेवर ऐकलं आहे किंवा शिकतो, पण तत्वमसी पण हे खूप डीप, कोणीही वेगळं नाही आहे, सगळे सेम आहेत. थँक्यू मला ह्या विषयावर बोलायला लावल्याबद्दल. मला आता नाव नाही आठवत आहे त्यांचं. त्यांच्या मला छान कॉम्प्लिमेंट येत असतात गोष्टीवर. तुमच्यासाठी मी ही गोष्ट सांगितली. थँक्यू सो मच. विचार करा, लाईफ खूप सुंदर आहे. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.